नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता कशा पद्धतीने रम्या संधी साधूपणा करत असताना आता धर्मपत्नीचे कर्तव्य पाळत काव्य जिरवणार रम्याची सगळी मस्ती, तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि जीवाचा सुद्धा चाललाय एकमेकांसाठी विरहात दुःख. आता नेमकं कसलं विरह, कसलं दुःख, काय हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की सध्या जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचं लग्न झालं. लग्नानंतरचे खेळ झाले, हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाला. आता त्यांचे जेवढे विधी होते, जी काही सत्यनारायणाची पूजा होती, पहिली रात्र होती, सगळं झालेलं आहे. आणि आता त्यानंतर घरामधलं वातावरण कसं आनंदी, प्रसन्न, छान, चैतन्यमयी, मंगलमय आहे. पण आता वेळ आलेली आहे ती म्हणजे नंदिनी आणि काव्याची पाच परतावना करिता त्यांच्या माहेरी जाण्याची. मग आता त्यांना माहेरी नेण्यासाठी धनंजय आणि शारदा आलेले असतात. त्यावेळी आता विक्रम म्हणतो, अरे वा 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 वा, तर इथे आता आमच्या दोन्ही सुनांच्या आई वडिलांचे आगमन झालेले आहे. या धनंजय, शारदा वहिनी, या बसा. मला माहिती आहे तुम्ही आज इकडे तुमच्या मुलींना पाच परतावण्याच्या कार्यक्रमाकरता माहेरीनं यायला चालाय, बरोबर ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा हो, आता एकदा का पाच परतावण्याचा कार्यक्रम करून आमच्या सुना पुन्हा आमच्या घरी परत आल्या की मग त्यानंतर मात्र आम्ही आमच्या सुनांना पुन्हा सारखं काही तुमच्या घरी पाठवणार नाही. तसंही आता खूप दिवस झाले आमच्या सुना तुमच्याकडे राहिल्या आणि तुमच्याबरोबर वावरल्या सुद्धा. आता आम्हाला त्यांच्यापासून एक मिनिटही दूर राहता येणार नाहीये. काय पार्थ जीवा बरोबर बोलतोय ना? आम्ही त्याबरोबर पार्थ म्हणतो, बाबा जर बोलताय दूर राहता येणार नाही तर कशाला पाठवताय त्यांना? नकाना पाठवू. तसंही ऑलरेडी त्यांच्या आई बाबांच्या घरी खूप जास्त राहून झालंय. आता त्यांना आपल्या घरी राहू द्या. त्याबरोबर आता लगेच जीवा सुद्धा म्हणतो, हो मला सुद्धा दादाच म्हणणं पटते. तसंही ऑलरेडी नंदिनी आणि काव्या खूप जास्त दिवस माहेरी राहिलेले आहेत. आणि नंदिनी आणि काव्याच काय, नंदिनी बरोबर मी सुद्धा तिच्या माहेरी राहिलोय. मग आता पुरे झालं. आता आणखीन या पाच परतावण्याची वगैरे काय गरज आहे? प्लीज नाही गेल्या नंदिनी आणि काव्या पाच परतावण्यासाठी. तर काय फरक पडतो, आपण एखादी गोष्ट नाही केली तरी चालेल की? आणि तसंही आता आपले लग्नानंतर जे विधी वगैरे व्हायला हवे ते तर सगळे बेसिक झालेत की त्यावर लगेचच पार्थ सुद्धा म्हणतो की हो मला सुद्धा जीवाचं म्हणणं पटते. आणि तसंही आता पाच परतावण्याची वगैरे काय गरज आहे? जाऊ देत ना. नको आता, म्हणजे कशाला काय गरज आहे विधी करण्याची? तर पार्थ आणि जीवा आढे वेढे घेत असतात, कारण त्यांना नंदिनी आणि काव्यापासून पुन्हा दूर जायचं नसतं, त्यांना वेगळं राहायचं नसतं. पार्थ म्हणत असतो की आता लग्न सादर संगीत पद्धतीने पार पाडावं अशी तुमची इच्छा होती, मग ते झाली की पूर्ण. आता बाद झालं हे लग्नानंतरच विधी वगैरे. गणपती दर्शन सुद्धा आम्ही केलं, मग आता बास. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, अरे तेच तर म्हणायचं ना आम्हाला, आम्ही सांगितलं म्हणून केलंत की नाही? एवढं सगळं आम्ही म्हटलं म्हणून पुन्हा लग्न केलंत, आम्ही म्हटलं म्हणून सगळे विधी केलेत, आम्ही म्हटलं म्हणून सत्यनारायणाची पूजा सुद्धा केलीत, आम्ही म्हटलं म्हणून लग्नानंतरचे सगळे खेळ सुद्धा खेळलात, सगळं आम्ही सांगितलं तसं केलंत. मग आता एक गोष्टीसाठी कशाला बरं नाटक करताय? हे बघा जीवा, पार तशी पद्धत असते बायकांना माहेरी पाठवण्याची. आणि नंदिनी आणि काव्य कुठे एवढ्या लांब जातात? तशी लगेचच शारदा सुद्धा म्हणते, आणि जावई बापू काहीही काळजी करू नका, तुमच्या बायका जरी तुमच्या बायका असल्या तरी त्या आमच्या मुली सुद्धा आहेत. त्यामुळे जितकी काळजी तुम्हाला वाटते का नाही, त्यांची तितकीच काळजी आम्हाला सुद्धा वाटते की तुमच्या बायकांना आम्ही अगदी व्यवस्थित आणि छान सांभाळू. आणि आता फार दिवसांचा काही प्रश्न नाहीये. आम्ही आता नंदिनी आणि काव्याला आमच्या बरोबर घेऊन गेलो की आमच्या मागोमाग लगेचच तुम्ही सुद्धा तिकडे यायचं आमच्या घरी. फक्त आम्ही यांना आत्ताच या आजच्या दिवशी घेऊन जातोय आणि तुम्ही लगेच उद्या यायचं. मग उद्या या तुमच्याबरोबर पुन्हा परत निघून येणार, असंच असणार आहे.
त्याबरोबर लगेचच जीवा आणि पार्थ म्हणतो की खरंच म्हणजे नंदिनी आणि काव्य तुमच्या घरी फार का राहणार नाहीयेत. त्याबरोबर आता शारदा म्हणते नाही, उलट तुम्ही सुद्धा उद्या लगेच आमच्याकडे यायचं आहे 5 परतावण्यासाठी. त्यावर मग हे ऐकून जीवा म्हणतो म्हणजे एकच दिवसाचा प्रश्न आहे का हा फक्त फार मोठा विरह आमचा होणार नाहीये. त्यावर लगेच ती म्हणते की नाही नाही अहो फार कशाला, आता एकच दिवसाचा तर प्रश्न आहेत. याबरोबर जीवा म्हणतो तरीही यार. त्याबरोबर मग आता लगेचच जीवाला धनंजय म्हणतो अहो जावई बापू असं काय करता आता आमच्या नंदिनीला मनवण्यासाठी एवढे दिवस तुम्ही आमच्याकडे येऊन राहिलात. पार्थराव अहो काव्याने सुद्धा तुम्हाला मनवण्यासाठी काय काय नाही केलं. आता तुम्ही सगळे एकत्र आलाय की नाही. मग असं समजा की एखादा दिवस आणखीन विरह. त्यावर लगेच जीवा म्हणतो नाही बाबा, त्या दिवसांची आठवणही काढू नका. त्या दिवसांची आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. त्यावर धनंजय हसतो आणि म्हणतो बरं काळजी करू नका, पण आता आम्ही आमच्या मुलींना घेऊन जाऊ का आमच्याबरोबर. तशी शारदा म्हणते मी समजवते जीवा पार्थ हे बघा उगाचच्या उगाच हट्टीपणा करू नका आणि अडग यासारखं वागू नका सांगता येत ना. ते मी एवढं समजून सांगते. आणि तुमचं काय रे चाललंय आणि कुठे तुम्हाला एवढं जंगलात पाठवतो रे आम्ही. तुमच्या बायकांपासून लांब आजच्या एका दिवसाचा प्रश्न आहे आणि तेही आता 12 वाजत आले दुपारचे. आता ते लोक इकडं निघणार जाणार अजून 1-1.5 तास तर त्यांचा इथेच जाणार आणि त्यानंतर मग तुमचा पुढचा हा वेळ असा निघून जाईल. उद्या कुठले कपडे घालायचे काय करायचं हे सगळं डिसाईड करण्यात. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते झाले बाई झाले. मालिनीचे दोन्ही लेक बायकोचे बैल झाले. बायकांशिवाय मुलांना करमतच नाहीये. बायकांना एक दिवस सोडून राहू शकत नाही ही मुलं. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते आई अग असू देत ना, यालाच तर प्रेम म्हणतात ना. आणि तसंही त्या चौघांनी ऑलरेडी खूप सहन केले. एकमेकांपासून विरह, एकमेकांपासून दूर राहणं सगळं भोगून करून झालंय त्यांच्या. आता उगाच्या उगाच तू त्यांना पुन्हा काही बोलू नकोस जीवा. पार्थ अरे मी काय म्हणते हे बघा, तुम्ही नंदिनी आणि काव्याला आता जाऊ द्या. मालिनी मामी म्हणते तसं आता त्यांना 1-1.5 तास तर इथून निघून जायलाच लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही थोडा वेळ ना ऑफिसची काम करत बसा. हा ऑफिसची काम केलीत ना तर तुमचा वेळ कसा जाईल ना हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही खरंच. तसंही तुम्ही दोघं ऑफिसची काम करताना आहे ना पूर्ण त्याच्यामध्ये रमून जाता. त्यावर मालिनी म्हणते हो मला अगदी रम्याच म्हणणं पटते. नंदिनी आणि काव्यात गेल्याच्या नंतर पार्थ आणि जीवा तुम्ही ना जरा ऑफिसच्या कामाकडे बघा. तसंही तुम्ही ऑफिसच्या कामाकडे या लग्नाच्या वगैरे गडबडीमुळे लक्ष दिलेलंच नाहीये काय. बरं चला आता चर्चा पुरे झाली. नंदिनी काव्या मुलींनो जा तुम्ही भराभर आवरून घ्यायला लागा. भाऊजी मी तुमच्यासाठी आणि वहिनींसाठी पटकन गरमागरम चहा टाकते खायला. काय करू. त्याबरोबर विक्रम म्हणतो छान गोडाचा शिरा करून टाक. मालिनी म्हणते तुम्हाला नाही मिळणार आहे, पण आता गोडाचा शिरा कळलं ना ऑलरेडी. आपल्या मुलांचं लग्न आहे म्हणत ना तुम्ही खूप गोड पदार्थांवरती ताव मारलाय. आता बस झाला विक्रम. उगाचच्या उगाच तुम्ही आणखीन गोड खाऊ नका, तुम्हाला त्रास होईल या गोष्टींचा. तशी लगेचच आता रम्या म्हणते हो मामा मामी अगदी बरोबर बोलते. मामी तुला माहिती आहे का मामा तुझ्यापासून लपून सुद्धा गोड खायचा. त्यावर लगेच सगळेजण हसतात. तशी लगेचच रम्या म्हणते बरं चला पुरे झालं. आता नंदिनी काव्या चला लागा, मी तुम्हाला दोघींना मदत करते म्हणजे तुमच्या पॅकिंग पटापट आवडतील आणि सगळं व्यवस्थित होईल. चला नंदिनी म्हणते नाही नको थांब. त्यावर रम्या म्हणते काय झालं नंदिनी लगेचच रम्याला म्हणते नाही नको मला ना तुझ्या मदतीची काहीही गरज नाहीये, मी माझी पॅकिंग करेन, तू राहू दे. त्याबरोबर आता नंदिनीने हे असं म्हटल्यावर मग रम्याला वाईट वाटतं. रम्या म्हणते नंदिनी अगं असं का बोलतेस तू. नंदिनी म्हणते खरंच मला मदतीची गरज नाहीये ना कुणाच्या.
म्हणून तशी लगेचच आता काव्याही म्हणते, अग नंदिनी, ताईला मदत नको असली. रम्या, तरी काय झालं, मला मात्र मदतीची गरज आहे. हा मी ना नेहमी सामान काही ना काहीतरी पॅकिंग करताना विसरतच असते. त्यामुळे तू एक काम कर, तू नंदिनी ताईची नाही तर माझी मदत करायला चल, आपण दोघी जणी जाऊ आणि माझी बॅग भरू. त्याबरोबर लगेचच आता रम्या वसवसोत म्हणते, आई तू ज्यावरती आपल्या खोलीत माझं लॅपटॉप चालू आहे तेवढं बंद कर, मी आलेच काव्याला बॅग भरायला मदत करते. उगाचच्या उगाच काही सामान राहायला नको ना, तिचं महत्वाचं. मग आता वसवत्याही हो, करायचंय काय ते तर तुला कर एवढं म्हणत तिकडं निघून जाते. मग काव्या आणि रम्या काव्या आणि पार्थच्या रूममध्ये येतात आणि त्यानंतर आता त्या दोघी जणी बॅग भरायला लागतात. काव्या म्हणत असते, मी तर ना ह्या सर्व सेरेमनी करताना खूप खुश आहे, खूप एक्सायटेड आहे. मी म्हणजे मला वाटलं ही नव्हतं तितकं छान सगळं घडतंय. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी सुद्धा तिची बॅग भरत असते. आता नंदिनी बॅग भरत असते. सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू असत. पॅकिंग वगैरे करून नंदिनी आणि काव्या त्यांच्या त्यांच्या माहेरी जाण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. जीवा, पार्थ यांचा निरोप घेऊन त्या दोघीही निघतात. आता रात्र झालेली असते. कसाबसा त्यांनी दिवस तर मारून नेलेला असतो, पण रात्री खोलीत आल्यावर मग मात्र आता जीवाला नंदिनीची खूप जास्त आठवण यायला लागते. मग दुसऱ्या बाजूला पार्थला सुद्धा आता काव्याची खूप आठवण येत असते. पार्थ काव्याला मिस करत असतो. त्याला वाटत असतं की कधी एकदाची काव्याकडे मी उद्या एकदाच जातोय. मग जीवा काय करतो, जीवा आता नंदिनीला छान व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ कॉलवरती जीवा आणि नंदिनी आता छानपैकी गप्पा मारत असतात. जीवा तिला सांगत असतो की मी तुला खूप मिस करतोय, तू एकदाची लवकर परत घरी ये. आणि एकदा का आता तू परत आलीस ना की मग मात्र काहीही नाही आणि कधीच नाही, मी तुला ना पुन्हा तुझ्या माहेरी कधीच पाठवणार नाहीये. मग आपण कायम एकत्रच राहायचं आणि इथेच राहायचं, समजलं ना. मग जरी तू मला म्हणालीस ना की तुला घरी जायचंय तरी मी घरी पाठवणार नाही. नंदिनी म्हणत असते, जीवा जशी तुमची अवस्था आहे ना तशीच इकडे माझी सुद्धा अशी तशीच अवस्था आहे. जीवा म्हणत असतो, नंदिनी यार एवढ्या दिवसांनी आपण आता एकत्र झालो होतो, एवढं सगळं सुरळीत छान घडत होत आणि कशाला यार ते 5 परतावण वगैरे. तुझ्या आई बाबांना आठवलं ना, मला कळत नाहीये, एक ती पद्धत केली नसती तर असं एवढं कुठलं मोठं नुकसान झालं असतं का? कशाला हे सगळा घाट घातला त्यांनी? त्यावर नंदिनी म्हणते, जीवा अहो असं काय करताय, पद्धत आहे ती आणि पद्धत आहे म्हटल्यावर करावी तर लागणारच ना. एवढ्या सर्व गोष्टी केल्यात उगाच एकासाठी कशाला नास. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाला सुद्धा जशी नंदिनीची आठवण येत असते तशीच पार्थलाही काव्याची आठवण येत असते. आता पार्थने सुद्धा काव्याला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि पार्थ सुद्धा काव्याबरोबर बोलत असतो. तो काव्याला सांगत असतो, काव्या जेव्हापासून तुम्ही गेलाय की नाही तेव्हापासून काम करणं तर खूप दूरची गोष्ट, माझं मन साधं खाण यापण्यात सुद्धा लागत नाहीये. मला ना सतत 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 तुमची आठवण येते. असं वाटतंय तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे निघून यावं. तुम्ही गेलाय पण मला झोप सुद्धा येत नाहीये. उलटास तर अख्खा बेड मला पसरून झोपायला मिळणार आहे तरीही मला झोप येत नाहीये. असं वाटतंय तुम्ही लवकर घरी यावं. खूप आठवण येते तुमची. तुमच्या आठवणीत रोज रोज रात्री लवकर झोपणारा मी रात्रीचे 12:30 होत आले तरी अजून झोपलेलो नाहीये. त्याबरोबर काव्या म्हणू लागते, हो का जशी तुमची अवस्था आहे ना तशीच माझी अवस्था आहे. मला झोप येत नसली तर मला पुस्तक वाचावंसं तरी वाटतं, मी पुस्तक तरी वाचत बसते. पण आज बघा ना, आज तुमची आठवण येते ना, त्यामुळे ना पुस्तक वाचायला मन देत आहे ना झोप येते. काहीही करत नाहीये. मी वेड्यासारखे बसले होते मघापासून आणि तुमचीच आठवण काढत होते. मला वाटलं तुम्ही झोपले असालवा म्हणून मी फोन नाही केला तुम्हाला. इतक्यात रम्या तिकडे पार्थसाठी कॉफी घेऊन येते आणि पार्थला म्हणू लागते, पार्थ हे घे मी तुझ्यासाठी
मस्त गरमागरम कॉफी बनवून आणली चुली. मी इकडन तुझ्या रूम बाहेरून पास होत होते तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं की तुला झोप येत नाहीये. म्हणून विचार केला की तुला छान कॉफी द्यावी, बरं वाटेल जरा. पार्थ म्हणतो, अजूनही लोकांच्या रूम बाहेर उभं राहून चोरून त्यांचं बोलणं ऐकण्याची सवय गेलीच नाहीये का तुझी रम्या? आणि मला तुझ्या हातची कॉफी वगैरे काही नकोय, घेऊन जा. त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ असं काय करताय? तिने एवढ्या मनापासून, आवडीने, प्रेमाने बनवून आणली की नाही कॉफी. आणि तसंही तुम्हाला झोप येत नाहीये, तुमच्यासाठी आणलेला तिने. मग घ्या ना, काय फरक पडतो. गप्पा मारता मारता प्या की एवढी कॉफी, तेवढंच तिला सुद्धा बरं वाटेल. भ्रम्यात तू दे ग पार्थना कॉफी. घेतील पार्थ असं नका करू, घ्या बरं कॉफी. पार्थ मी म्हणते म्हणून माझ्यासाठी. आणि तसंही तुमच्या आवडीची सिनेमन कॉफीच असेल. आणि तुम्हाला तर रम्याने बनवलेली सिनेमन कॉफी आवडते ना, मग काय हरकत आहे, कॉफी घ्यायला घ्या की कॉफी. त्याबरोबर पार्थ आता काव्याला म्हणतो, मला नको आहे. काव्या म्हणते, अहो असं कशाला करताय, घ्या ना पार्थ. मग पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे काव्या, तुम्ही म्हणताय म्हणून मी कॉफी घेतोय. रम्या तू तिकडे कॉफी ठेव आणि निघून जा, मी घेईन नंतर माझ्या सोयीने. मग काव्या हिने असं पार्थच बोलणं ऐकल्यावर तीम हणते. पार्थ, अहो पार्थ म्हणतो, मी म्हटलं ना तिकडे ठेव आणि निघ, तू ठेव कॉफी आणि जा. तशी रम्या म्हणते, बरं ठीक आहे, आज यू विश. मग रम्या आता तिकडे कॉफीचा तो मग ठेवते आणि तिकडं निघते आणि बाहेर येते. आणि त्याच्यानंतर मग रम्याला आता आठवत असते की तिने त्या कॉफीच्या मगमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या आहेत. आता तिने हे सगळं कशासाठी केलेलं असतं की इकडे आता ऑलरेडी काव्य सुद्धा नाहीये आणि काव्या नसल्यामुळे रम्याला चान्स घेता येऊ शकतो. तिला पार्थच्या जवळ येता येऊ शकतं, पार्थच्या खोलीत येता येऊ शकतं, पार जवळ येता येऊ शकतं. त्याच्याबरोबर काहीतरी फालतू खोटो क्लिक करता येऊ शकतात, जेणेकरून ते तिच्या जवळ पुरावा म्हणून राहतील. पण आता रम्याला हे सगळं काही दाराबाहेर उभं राहून आठवत असतं. दाराबाहेर उभं राहून ती आता विचार करत असते, बिचारी काव्या प्रत्येक वेळी माझ्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करतीये. ही हिला वाटते मी बदललीये, सुधरलीये, पण हिच्या हे का लक्षात येत नाहीये की नागिन रंग बदलणं कधीच सोडत नाही. सरडा त्याचा मूळ धर्म रंग बदलणं बदलूच शकत नाही, सोडू शकत नाही, विंचूडसल्याशिवाय राहू शकत नाही. काव्य विसरतीय ह्या गोष्टी. आता पार तितक्यात कॉफीचा मग घेतो आणि काव्याला म्हणत असतो, तुमच्या आठवणीत झोप येत नाहीये, कमीत कमी कॉफी पितो तुमच्याशी. बोलता आणि मग तो कॉफी पितो. आता कॉफी पिता पिताच पार्थला ग्लानी यायला लागते. कशीबशी तो पूर्ण कॉफी संपवतो आणि काव्याला म्हणतो, काव्या मला ना खूपच जास्त झोप येतीये, मला झोप येते, मी झोपतो. आता पार्थला जाबाने यायला लागतात. फटाफट 4-5 पार्थच्या हातातला मोबाईल पडतो आणि पार्थता झोपून जातो. काव्या तिकडन हॅलो पार्थ हो, तुम्हाला एवढी कशी झोप आली? तुम्हाला तर झोप येत नव्हती ना, हॅलो असं म्हणत असते. पण पार्थने तोपर्यंत काही ऐकलेलं नसतं. तो गाढ झालेला असतो. फोन मात्र तसाच चालू राहिलेला असतो. काव्याम हणते, यांना मघापासून झोप येत नव्हती आणि अचानक यांना एवढी झोप कशी काय आली की चक्क यांच्या हातातला मोबाईल खाली पडला. आणि हे गाढ झाले नाही, काहीतरी गडबड नक्की आहे, मला घरी जाऊन बघितलं पाहिजे. ह्यांना कॉफी पिऊन झोप आली कशी काय? एवढी कॉफी प्यायल्यानंतर तर लोकांची झोप उडते. मग काव्या आता सरळ मोहित्यांच्या घरनं निघते आणि आता ती देशमुखांच्या घरी येते. आत्र खूप जास्त झालेली असते, त्यामुळे ती स्वतः स्कूटी घेऊन निघालेली असते. आणि आता ती घरी होऊन बघते तर काय की पार्थ हा झोपलेला आहे आणि रम्या ही पार्थच्या रूममध्ये आहे आणि रम्या पार्थच्या खूप जास्त क्लोज आहे. आता ही गोष्ट जेव्हा काव्या बघते, काव्याला खूप राग येतो. काव्याला चिडचिड होते की म्हणजे रम्या हे काय करतीये. काव्या रम्याच्या जवळ येते आणि रम्याला पार्थ पासून लांब खेचत विचारते, रम्या काय करतीस तू इकडे? तशी रम्या म्हणते, काव्याग हा प्रश्न मी विचारायला हवा तुला, तू काय करतीस इथे? त्यावर काव्या म्हणते,
हे घर ही खोली नवरा सगळं माझं आहे, त्यामुळे मी इथे येणं माझी मर्जी, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी इथे येऊ शकते. पण तुझं काय, तू रात्री बेरात्री माझ्या नव्याच्या रूममध्ये मी खोलीत नसताना काय करतेस? आता काव्याने हा प्रश्न विचारल्यावर रम्या म्हणते, काव्या अग असं काय बोलतेस? काव्या म्हणते, विषय बदलू नकोस रम्या, मी जितकं विचारलंय मला माझ्या प्रश्नांची तितकीच उत्तर दे. त्याबरोबर मग रम्या लगेचच सांगते, अगं काव्या ॲक्च्युली काय झालं ना, मी इकडनं पार्कच्याच खोली बाहेरन हॉलमध्ये जात होते, विचार करत होते. जरा हॉलमध्ये बसून काम करेन, आई झोपली आहे ना खोलीत, तिला लाईटीचा त्रास होतो म्हणून मी हॉलमध्ये बसत होते. बघितलं तर पार्कच्या खोलीचा दरवाजा उघडा, लाईट चालू. मला वाटलं की अजून त्याला झोप लागलेली नाहीये म्हणून खोलीतून आत डोकावलं. बघितलं तर काय पार्थ गाढ झोपला आणि त्याच्या अंगावर पांघरून वगैरे काहीच नाहीये. एसी सुद्धा फुल होता एकदम, म्हणून मग मी त्याच्या अंगावर पांघरून घालायला आणि एसी कमी करायला म्हणून इकडे आले. इतक्यात तू इथे आलीस आणि तुला गैरसमज. त्यावर लगेचच काव्याला वाईट वाटतं. काव्या म्हणते, नाही रम्या, माझा काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये, सॉरी, पण तू आता जा, तू काही काळजी करू नको, मी आली आहे ना, मी बघते. त्याबरोबर रम्या म्हणते, ठीक आहे काव्या, आणि मग रम्या आता तिकडं निघते. थोडक्यात काय की रम्याला जे हो असतं, जे तिला साध्य करायचं असतं ते तिला करता आलेलं नसतं. रम्या आता खोलीच्या बाहेर पडते आणि रम्याची खूप जास्त चिडचिड होत असते. तिला वाटत असतं शिट नको, त्यावेळी नको त्या प्रसंगात ही काव्या कशाला मध्ये तडमडली. माझा प्लान सक्सेसफुल होणारच होता, पण इतक्यात ही काव्यामध्ये तडमडली आणि सगळ्याची माती झाली. तर आता काव्या ही रात्रभर देशमुख निवासमध्येच राहते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर काव्या लवकरच उठते आणि परत मोहित्यांच्या घरी निघून जाते. मग दुसऱ्या दिवशी आता 10-10:30 वाजता पार्थ आणि जीवा सुद्धा मोहित्यांच्या घरी जातात. मोहित्यांच्या घरी छान त्यांचा आदर सत्कार केला जातो, छान स्वागत वगैरे होतं. त्यानंतर छान दोन्ही जाव्यांसाठी मटणाचा स्वयंपाक वगैरे शारदाने बनवलेला असतो. दोन्ही जाव्यांना छान तिच्या हाताने खाऊ पिऊ घालते. दोन्ही जाव्यांचं कोड कौतुक केलं जातं आणि मग दोघांनाही आता छान 2 सोन्याच्या चैनी भेटवस्तू म्हणून सुद्धा दिल्या जातात. आता हे सगळं बघून नंदिनी आणि काव्याला खूप छान, आता मी पुन्हा माझ्या आयुष्यात करूच शकत नाही. इतक्यात पार्थ तिच्याकडे बघून तिला खुणावतो, काय झालं? त्यावर काव्याम हणते, नाही काही नाही, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.